हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता आमचा कॉलेज सुटला आहे. आता आम्ही चाललोय. सर कुठे चाललोय आपण? आपण चाललेलो आहे मिठागर आणि मँग्रोवची काही झाडं असतात जी निसर्गाला खऱ्या अर्थाने आनंददायी आणि निसर्गाला सुखरूप ठेवण्याचं काम करतात. अशा मँग्रोवच्या झाडांचं खऱ्या अर्थाने माहिती घेण्यासाठी आता आपण चाललो. तर चला जाऊयात. आता आपल्यासोबत मित्र पण आहेत आपले. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. सूर्यकांत भाई, का भाई कुठे जायचं आता आपल्याला? आता आपल्याला मिठागरमध्ये जायचं गावात तिकडे. तर चला जाऊयात. बघू काय आपल्याला भेटते बघायला. आता जाऊ भेटूया नंतरच. मित्रांनो, आता आम्ही चालू रस्त्यावर आहे. आम्ही बघा सगळे कसे चाललेत काहीच. सूर्यकांत आणि मागून येतात हे बघा काहीच. आणि हे दोघं बघा काहीच. तुझे आणि आपला दादा सागर भाई मध्ये जो इथे केस करतात. कुठला कोणाला केस करायचं इथे येऊ शकतात. पोलीस स्टेशन आहे का हे? केस घेतात ना इथे. केस आपले रजिस्टर होते. केस चोरीची काय पोरी लफडा बिडा बिंदास होत आहे. आपलाच आहे. आपलाच आहे का? बाबा कुठेला हा बघा बाबा. काय भाई वाट लावली. आता इथे हे सगळे खाऊ घ्यायला थांबले. दोघ जण खाऊ घ्यायला थांबले. भाई काय घेता? बघ मग हे दोघं पण आलेत. आम्ही आलो खाऊ घ्यायसाठी आला. आधी पाण्याची बॉटल घेतली पण सांगितलं नाही, संपवली सगळे पिले. आम्हाला नाही. सूर्यभाई काय बोलू आता? एक गोट पिला इतका पाणी होता. भाई खाऊ घेऊन द्या आता. पैसेच नाही. हीच काय पैसे नाही माझे. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा. विष खायला पैसे नाही. माझ्याकडे जाम बेकार कंडिशन चालू आहे. जाम बेकार कंडिशन चालू आहे. माझ्याकडे जाम आण देव. हा दे ना, दाखव. जाम पैसा आहे बघा आमचा. पैसा याजोल पण आहे. पैसे नका भाई आपले. ओ भाई पैसा पैसा 10 का नोट. तर चला जाऊयात मित्रांनो आपण पण. आता आम्ही निघालो सगळे खाऊ घेऊन तिकडून. खाऊ घेतला यांनी. तर चला मित्रांनो काही जाऊया. सर गेले तिकडे पुढे. आम्हाला रस्ता पण माहित नाही. आम्ही मागे राहिलोय. चला काय मेलोडी चॉकलेट. तर काही आता इकडे फोटो काढायला लावलेत आपले सरांनी. आम्ही मागे राहिलेलो सगळे खाऊ घ्यायला लागले म्हणून ते फोटो काढायला लागले सर. आणि हे बघा इथे खाडी आहे. काली काली झाले. आपण ज्या वस्तू जे काही असतं किंवा आपण ज्या वस्तू ज्या आपल्या घरात निरुपयोगी असतात त्या वस्तू आपण टाकताना विचार करत नाही की आपण त्या नाल्यामध्ये टाकतो. जर आपण मुंबईला आलेला पूर बघितला किंवा वसई-विरार गेल्या पावसात जी बुडाली त्याचं कारण म्हणजे अशा नाल्यामध्ये आपण अनेक वस्तू टाकतो आणि त्या वस्तू इथे अडकतात आणि अडकल्यामुळे ते पाणी अडकून राहतं आणि त्यामुळे मग पाणी आपल्या शहरात किंवा घरामध्ये घुसत असतं. तर आपण अशा आत बघू शकता अशा वस्तू अजिबात नाल्यामध्ये टाकायच्या नसतात जेणेकरून अशा प्रकारे तुम्ही सगळे येडे गबाळी लोक आहात. आणि चला आता आम्ही चाललोय पुढे. इथे फोटो काढून झाले. त्याच्याविषयी सर थोडं काही 2 शब्द बोलले. तर जाऊया मिठाच्या आग्र्यात. काय पिसे त्याच्या लोक झाले नाही. काय तिथे खाडी बघा काहीच नाही. शेतात पाणी भरलंय. सस्तीवाली खाडी. हेडफोन लावून ना. वाईट पाणी आहे रे. वाईट नाही रे, काला पाणी. वाईट हा पाणी येतो. वाईट नाही, काला आहे. जहरीला पाणी. हा या. हिचं नाव पायल आहे. आणि तुझं नाव काय? नाही ना. हिचं नाव काय? मित्रांनो आता आम्ही पोचलो तिथे. इथे ग्राउंड सुद्धा आहे आणि मागून येतात. इथे माती खूप नरम आहे. इथे पिच आहे क्रिकेटचा. अजून पुढे जायचं आहे. तिकडे खाडी आहे, तिकडे जायचं आहे आपल्याला. ते चिखल पण आहे.
हे चॉकलेट खाता का चॉकलेट नको कोणाचा मोबाईल दाखव सॅमसंग गॅलेक्सी सॅमसंग गॅलेक्सी चिखला पडा तर काय नाही होणार बोलतोय खाडी नेण्याचा फायदा खाडी नेण्याचा फायदा दिसायला खालते दिसायला पाहिजे रस्ता बघा काही सगळीकडे घसट आहे याच्यात पडलो ना आता काला काला होऊन बाहेर निघू काही चिखलातून जायला गेल काय तिकडे छोटीशी नदी आहे आणि सागर बोलते याच्यात चिंबोऱ्या पकडता का कालामासा चिंबोरी कुठे रे गाईज कालामासा खाडी आहे तुम्हाला खाडी दाखवतो तुम्हाला गाईज ही छोटीशी खाडी आहे आता मोठी खाडी दाखवतो थोडी काय खाडी आहे मार्गे किंवा खाडीच्या मार्गे ते अशा प्रकारे या ठिकाणी त्याची चाळण करून त्या पाण्याचा वापर मिठागरासाठी केला जातो. मिठागरासाठी ते पाणी वापरलं जातं. आज आपण जे जीवनयुक्त जे मीठ आपण घरात वापरतो ते आपल्याला या माध्यमातून त्याच्या मागे इतक्या जणांचे हात लागलेले असतात. आणि आज आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने येताना आता आपण पाण्यात पाय पडू नये म्हणून वाचवत होतो, परंतु रोज या मिठागरात अनेकांचे पाय पडत असतात आणि त्याच्यातून आपल्याला जीवन युक्त असं मीठ आपल्याला मिळतं. मिठागराचं रिअल रूप किंवा ते कशा प्रकारे बांधणी केलेली असते ते आता आपण बघणार. तर आता आम्ही मिठाची शेती बघणार आहे. सरांनी थोडस माहिती सांगितली तर चला जाऊयात. काही तिकडून उडी मारायला लागेल. सर गेले पुढे. यार इथून पण उडी मारायची आहे गाईस. परत उडी मारायची आहे. पूल तुटलं ना वाटतंय. कडक ही खाडी बघ ना सूर्यकांत. चिंबोऱ्या भेटून का चिंबोऱ्या एवढा खदील म्हणा कुठे कालामासा नाही. कालामासा भेटण्याचा 99% चान्स आहे. 99.9%. 90.99. तर गाईज आता मला वाटते पोचलोय आम्ही. मित्रांनो आता आम्ही पोचलो तिथे जिथे मिठाची शेती केली जाते. तिथे अंगठ्याशी आवाज नाही लागत. पाण्याचं बारका मीठ घ्यायला लागतंय हातात असं बोटाची लावायला लागतंय. तेव्हा मिठाची शेती होती इथे. नंतर चाकूने विल्याने कापायला लागते ते. जोडून मीठ काढायला लागतंय. बावटा मीठ काढा. बावटा ते बावटा का बावटा ते बावटा. बावटा तर काय वरचा कव्हर काढायला निघतंय. खाण्यालायक मीठ. काय तिथे छोट्याशा रस्त्याने जायला लागतंय. कोणतरी पडाय पाहिजे चिखलात मस्त बघा पाहिजे. सागर पडा पाहिजे चिखलात. सागर चालेल. सागर पडून दाखव रे एकदा. पडू हा पड ना. बॅग पकड. याच्यात मार उडी. नको याच्यात मार. याच्यात नाही चांगला पाणी आहे. थोडा अजून घाण पाहिजे. अजून घाण पाहिजे का. तिथे खाडीमध्ये उडी मारायचीच ना मग पहिला. काला झाला असता. लोक रहते यार यहाँ पर. सागर यातून पावरा असेल खरं. पावराने चिंबोऱ्याने कालामासा पर्यंत पोहोचलेला आहे. आपल्याला मातीची एलर्जी झालेली आहे. आज परिस्थिती अशी आहे आपली की आपल्याला चिखलामध्ये मातीमध्ये आपले पाय हेरवले की आपल्याला ते शी वाटायला लागते आहे की नाही. परंतु या मातीशी आपली नाळ असणं गरजेचं आहे. या मातीतून आपलं धन पिकतंय म्हणजे धनधान्य पिकतंय. याच मातीतून मीठ पिकतंय जे आपण जेवणामध्ये आपल्या रोजच्या जेवणामध्ये वापरतो. चव घेतो आपण. मिठा वाचून मला नाही वाटत कुठल्या जेवणाला किंवा जिभेला आपल्याला चव येऊ शकते. तर ते मीठ कुठं बनतं हे तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता आणि त्यासाठी आपण या ठिकाणी व्हिजिट दिलेली. हे जे आपण स्ट्रक्चर बघतोय आता ठीक आहे. ह्या महिन्यामध्ये मिठाची म्हणजे मीठ काढलं जात नाही, परंतु जे आपण स्ट्रक्चर बघतोय जे स्ट्रक्चर तयार केलं जातं ते जिथून आपण सुरुवातीला आलो त्या भागातून पाणी सोडलं जातं
आणि हे इथं साठवलं जातं आणि त्यानुसार त्याच्या वरच्या थराने हे पाणी आटल्यानंतर जो वरचा थर असतो त्याच्यातून जे आपल्या घरात मीठ येतं ते मीठ या संदर्भाने बनलेलं असतं. ठीक आहे. तर आपण ते स्ट्रक्चर बघतोय. पण गुगलसारख्या भागामध्ये बघितलं असेल किंवा इतर भागामध्ये शिकण्यात आपल्या आलं असेल की मिठागराचा उल्लेख आला असेल तर ती ही मिठागरं असतात. इथं दुसरं कुठलंही झुडूप झाड उगवू शकत नाही. आपण एका दुसऱ्या झाडाबद्दल पण माहिती घेणार आहोत, जाताना मी त्या संदर्भात बोलेल. पण बाकी इथं दुसरं झाड झुडूप तुम्हाला उगवलेलं दिसणार नाही, कारण त्या प्रकारची जमीन आहे ज्याला आपण खारट जमीन असं म्हणतो. ह्याच्यातून वंशातून आलेली सगळी मंडळी आहे. जरीही तुम्हाला माणसासारखी दिसत असली तरी यांना कधी वर्गात येऊन बघा, तुमच्या लक्षात. कॉमेडी करायला लागले. एवढे लेट कसं झालं? लेट तिथे झालाय, मॅटर झालाय, तिथे मॅटर झालाय. चरण भाई याच्यावर उडी मार. बघ ना हे, आता हा जो फोनवर बोलत होता तो टॅलेंटशी वगैरे फोनवर बोलत होता, त्याची आयटम हरवली आहे. म्हणून तो बघतोय मिळाली का, सापडली. भाई मला याने सांगितलंय कोणाचं नाव घेऊ होता, हिने सांगितलंय. चला 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 मित्रांनो, आपण पण जाऊयात तिकडे. नको बघतात तोंडावर पडतील. शाबास. आपण पण उडी मारूयात. आपण म्हणजे अरे भाई मित्र यायला लागलेत, पडू नका बस. मिठाची झाडं लावलं ते बघा, मिठाची झाडा बारकी बारकी माटी फुटल त्याला आता मीठ फुटल, आपले कापूस त्याला कापूस गिरणीने ना. ही सगळी शेतं सूर्यकांतची आहेत वाटते. माझं सांगते बापासनी माझी ठेवलं, बापासनी ठेवलं का? बापासनी हे पाणी जरी पिले तुम्ही याच्यात आंघोळ करू शकता. आणि हे सगळं प्राणी नाही का, म्हैस ते डुंबली किती मस्त निवांत बसते, तसं तुम्ही इथं दुपारच्या वेळेस विरंगुळा म्हणून घेऊ शकता. अच्छा मारने का नहीं किधर भी, हाँ हमको बहुत डर लगता है. डर लगता है क्या दर्द होता है? मर्द को कभी दर्द नहीं होता ऐसा मैंने सुना है, लेकिन जो मर्द होता है उसे दर्द नहीं होता. तू मर्द. ओ माय गॉड मस्त सर, यो काय बोलताय. चिंबुऱ्या चल पकडून दाखव, एक पकडून दाखव. नाही मी सांगतो नाही त्याच्यान. अरे खारे पण आहे नाही चिंबुऱ्या असतात. बेलकडा 8 पायांचं जानवर, 8 पायांचं जानवर असते ना तो, 8 पायांचा प्राणी बोलतात. इकडे कुठला जानवर हिलला काय माहिती. डायनोसॉर फिरलाय का रे? डायनोसॉर. डायनोसॉरची हाडका इकडे पडेल. याच्या बाबांनी शेपटून लावलंय डायनोसॉरांना. इकडूनच चाललोय आपण. नाही आपण त्या साईडून आलोय, आता आपण चाललो या साईडून. काहीच त्या साईडून आलो आणि या साईडून चाललो. काय मारा भेटेल, त्याच्या मारा भेटेल आपल्याला. तू घेत राहा तुझं तर प्रकारे आपल्या समुद्र मार्गाने जो धोका आपल्या ते पाणी थांबवून ठेवण्याचं काम ही खऱ्या अर्थाने करत असतात. म्हणजे अनेक त्सुनामी या झाडामुळे थांबून राहतात. ही झाडं इतक्या आपल्यासाठी इतकी फायदेशीर आहेत, म्हणजे ऑक्सिजनच्या बाबतीत असतील प्रचंड प्रमाणात फायदेशीर आहेत. याला कुठल्याही प्रकारची लागवड नाहीये, ही अशा खारफुटी भागामध्ये ही उगवली जातात. तुम्हाला दुसरं विशेष माहिती सांगतो तुमच्या माहितीसाठी. ही झाडं तोडल्यानंतर आपल्याला जन्मठेपेची शिक्षा आहे, मनुष्यवधाचा गुन्हा आपल्यावर दाखल होतो. म्हणजे जसं माणसाचा तुम्ही खून करता ना, तशा ही झाडं तोडल्यानंतर तुमच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. इतकी प्रचंड सरकारने याच्यावर लक्ष ठेवलेलं आहे, कारण ती तितकीच महत्त्वाची आहे. आज सरकार, तुम्ही जर वरळीला गेला तर वरळीला कांदळवन म्हणून वन आहे, सुप्रसिद्ध उद्यान तिथे त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे कांदळवनात. त्याचं गांभीर्य सरकारने लक्षात घेतलेलं आहे, म्हणून अशी कांदळवनं ती जपते आणि आपल्याला देखील फायदेशीर आहेत. नाहीतर या समुद्राच्या जे काही पाणी बाहेर पडतंय त्याचा आपल्याला देखील नुकसानकारक होऊ शकतं. मोठमोठ्या त्सुनामी थांबवण्याचं जे प्राबल्य ते या झाडांमध्ये आहे मोठ्या संख्येने. याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची देवाण आपल्याला हे झाड करतंय. अगदी ह्या झाडाचं तोड केली तुम्ही तर तुम्हाला मग
लाल दिव्याच्या गाडीतच बसवते. चला झाले सगळे आले. आता आपण पाकिस्तानमध्ये प्रवेश करणार आहोत. पाकिस्तानमध्ये गाईज गुगलवर काढले. पाकिस्तानचा झेंडा आहे तिकडे. पाकिस्तानमध्ये प्रवास कर. कैसा लगा मेरा मजाक. आहे आणि आता आपण पाकिस्तानमध्ये प्रवेश करणार आहोत. बिना बंदूक बिना काय संरक्षण दुसरं आपण जाणार आहोत. गुन्हा झाड तोडल्यावर डायरेक्ट लाल दिव्याच्या गाडीत. सर काय बोलले? डायरेक्ट केस तुम्हाला परत सुटणार नाही. पानं पण तोडू नका, जमतलं ना. दगडी फोडा बघा तिकडे, दगडी फोडा भाकरी लाटा दगडी फोडा जेलमध्ये. आता आपल्या भोगद्यातून घुसणार आहोत. जेल होईल. आता आपण भोगद्यातून घुसणार आहोत. पाहूया. दाखव भोगदा दाखव. गाईज हे बघा कुठून घुसायला लागलो आम्ही. प्रदेशात आपले प्रवेश करणार आहेत. पाकिस्तान मध्ये प्रवेश करतो आम्ही. पाकिस्तान बघा गाईज केवढस छोटा रस्ता. झाड आहेत. झाड तोडू नका रे. होय बघ तिथे पोराचा डोका आहे. हे बघा गाईज. गाईज बच्चा. बच्चा इधर आहे. होय सरांना घे एकदा. पाकिस्तान गाईज आता आम्ही त्या साईडला तिकडे होतो. आता आम्ही आलोय गाईज तिकडे होतो आम्ही. आता तिकडून इकडे आलोय गाईज. तर चला जाऊयात आता. घरी जायचंय आपल्याला. येऊन जवळ गाडी गाईज. वन व्हीलर रे. वन व्हीलर. लाइक कर दो भाई, सब्सक्राइब कर दो. काय काय अरे ना तू कुठं आहेस? ना तू जीवलं का जीवाचा. जीवलग जीवाचा संतोष मामा जीवलग मध्ये असं मोठं दात. सशाचं मोठं असं दात आहे आमचं. तिचं दात चॉकलेट आलं गाईज. ब्लॅक चॉकलेट. पोरींचा दिवाना आहे. पोरी याच्यावर फिदा आहेत गाईज. आता 4-5 सोडून दिलं. गाईज आता गॅरेज आहे इकडे आपल्या शाळेच्या पाठीमागचा गॅरेज. कॉलेजच्या पाठीमागचा. ही काय इकडे कुठली आपली ब्रेझा इको. भाई इको फेमस इको. गाईज बघा डॉगेश भाई आपला सगळ्याची लाडकी वेगळा. सगळ्यांची लाडकी वेगणार. तर गाईज आता शाळेत पोहोचलोय बघा कॉलेजमध्ये. आतापर्यंत आपण जो ब्लॉग बघितला, आपण अनेक ठिकाणी भेटी दिल्या. या भेटी सुंदररित्या पार पडल्या. सर्व विद्यार्थी आमच्यासोबत होते. नवीन माहिती मिळाली. असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी किंवा नवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आमचा ब्लॉग समीर पडवले ब्लॉग. तर चला.